काय राहतो हसती लागा मोडके मोडके झोप लागली त्याला काय सोय बदलायची लय टम झालाय हात कालच्यापासून औषध भारीतलं काय दिलं डॉक्टरने त्याला पहिल्यापासून ती सराने एकाच जाग्यावर कसलं सोडलं कितीच वाटली आता 1-1.5-2 तास झालं की सकाळी लावलेली सकाळी लावलेली त्यांचं टायमिंग असतं सारं आता मग तुला केळी आणली परत ड्रायव्हर तर आता बघा 4 वाजले ते आणि राधू आहे बघा तिथंच मगाशी रडत होती आता आम्ही चाललोय घरी मगाशी सोय बदलली लय रडत होती ती कशीच गप बसत नव्हती बळस नादी लावली आता पण म्हणत होती मम्मी जाऊ नको पण म्हणलं बाळा मी तुला खायला घेऊन येते तर राधूला बघा वरण भात खायला घातला आणि फळं नेते ती पण खायला हे दिलं तिला चारलं माझ्या हाताने तर रडत होती दुपारी पण रडत होती तसं 2-3 नेडं घातलं मी दुपारी भरपूर वेळ होती जाऊच नको म्हणते ती रडती जायचं म्हणलं की रडती घरी जाऊ नको म्हणते बघा चाललंय घरी आता बघा राधूचं हातपाय धुतलं हे दात पण घासलं बघा आता नारळ पाणी दिलं प्यायला राधू चांगली ग्लासमध्ये काढून देते तर नको नकोच करते येते का प्यायला हातानेच प्यायचं म्हणते आता वेणी ही घालायची आणि जायचं हॉस्पिटलला आणि डोग्या ओम दादाला थोडंच दिलं होतं त्यातलं त्याला गलासच द्या म्हणलं होतं तुम्हाला ते हात तरी लावून देईन का त्याला बघा लेकराला का होत असं त्याने त्याला मी आधीच म्हणलं होतं गलासात काढून द्या ते हात लावून देत नाही ओमला तिला एकटीला लागतं सगळं दुर्गाचंच नाव असतं असंच पाहिजे दुर्गाला असंच हात लावून देत नाही तिचं ओरखते वेणी घालते कपडेच बदलू नको म्हणते त्यांनी फाडू नको म्हणते ड्रेस वामा तू कुठं चाललाय हॉस्पिटल कशाला इथं बस की कृष्णा गेलाय शाळेत तर बघा ते सगळं मी गरम पाणी गोळ्या औषधं ते सगळं पिशवीमध्ये टाकलंय भात पण केलाय आणि सगळं झालंय आता ह्यांनी चालल्यात हॉस्पिटलला मग अशा आत्या आलतं त्यांच्याबरोबर राधू गेली पुढं तिकडल्या घरी म्हणलं जाते राधू मी मग मी म्हणलं जावा तुम्ही तिला बरं वाटतंय आता येते सगळं काम झालंय करून फक्त स्वयंपाक राहिलाय कपडे सगळे धुतल्यात आणखीन वाळाय टाकायचे राहिल्यात नेहमी मग ह्यांनी म्हणलं कर स्वयंपाक तुला पाठीमागून येतो हाय मामा तो कुठे चाललाय कशाला तर खाली त्यात रिपोर्ट आहेत बरं का त्या पिशवीत बांधलं तिला भात द्या खायला गेल्या मग असे नारळ पाणी पाजलंय ते एनर्जी पावडर पण पाजली सगळं पाजलं मगच लावली गोळ्या औषधही खाऊन तिकडं आता बघा 12:30 वाजल्यात आणि मग अशीच राधूला दवाखान्यात नेली बघा किती 11:30च्या पुढंच नेली 11:30ला नेली आणि आता फोन केला म्हणलं सलाईन लावली का तर म्हणलं लावली सलाईन आताच ॲडमिट करून घेतलं महिला हॉस्पिटलला नेली म्हणलं होतं मेडिकल कॉलेजला तिथं घेऊन जावा पण तिथं नेली नाही त्यांनी महिला हॉस्पिटलला नेली बघा तर आता माझं स्वयंपाकी सगळं झालं इथं मटकीची भाजी केली डाळ टाकली मुगाची शिजाय भात मी सकाळीच केलता राधूला डबा घालून दिला खायला केलता बघा गरम गरम मग ते भात तिथं तसंच आहे थोडा जास्त केलता मोठी माणसं पण खातात आणि लेकरं पोरं पण खातात बघा खाऊन खाऊन तेवढा राहिला राधूला डब्याला दिला आणि इथं थोडीशी मटकी बघा मिठाची दुर्गासाठी केली मटकीची भाजी केली इथं अशी एवढी जरा जास्तच झाली माझ्याकडनं असू का आहेत घरी कोणी पण येतं सारखं त्याच्यामुळे आहे थोडी जास्तच केली तर झालंय सगळं आता विणी घालती विणी नाही घातली सकाळपासून धावपळ चालू होती बाथरूमही घासली बाहेरचं पावसाचं गुरुचं काम किती उरकलं तरी मला उशीरच होतं काम करण्यात त्यातमध्ये राधूचं दुखणं म्हणून जरा उशीरच होतं तिचं बघायचं तिचा ड्रेस मी काय केलं कात्रीनेही केला ती पण नको म्हणली घालाय मी पण नकोच म्हणलं होतं माळाला म्हणतात आणि वास पण येते बघा आणि ते बाया काय लांबत नव्हते मी असं उभी असं कात्रीने त्याला उसवलं म्हणजे फाडलं बघा अशी टिप टाकायला येईन त्याला सरळच फाडलं आणि हातावर काढलं ती असं पण काढता आलं असतं पण ती पुष्टा मोठा लट बांधला होता तिच्या हाताला असलं खाली म्हणून काढताच आलं नाही तसं नाड्याचा ड्रेस घातला आता नाडे बांधून येतो फुलासारखा गुलाबी ड्रेस घातला तिचे कपडे बदल तिचं आवरलं आता भांडी घासायची आणि वेणे घालायची आता ह्यांनी म्हणलं येतच त्यांना फोन केला होता तर 12:30 वाजलं बघा आता मी म्हणलं होतं 12 काहीतरी वाजलं होतं आणि इकडलं पण आवरण झाले दुर्गाला लावली नादी कशी तरी दिला तिला बघा तर झालं सगळं कपडे इकडे सगळे धुतल्यात मगाशी कधी सकाळी मी 6च्या आधी उठली होती राधूच्या शाळेच्या टायमाला बसवाला काका पण आलते त्या टायमाला
तेव्हापासून काम करते, आणखीन करतेच वरच. तर चला गाजभर खाते मी पण जेवण नाही केलं. मी नाही खाल्लं तर सगळा घोटाळा आहे कामाचा पण पोरांचा पण. त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं खावाय खाल्ले, नाश्ता करून गेलं. तर झालं बघा सगळं आवरून, वरण पण केलं मी, जेवण पण केलं बघा, आणि भांडी पण घासली. इकडं सगळं किचन आता नीटनाटका केला, मग अशीच केलं. तिथं वरण पण करून तयार आहे, जास्त केलं. सगळं करताना थोडं जास्तच करते, कारण पोरं पण असतात. तर झालं 1:30 वाजले, पण ह्यांनी येणार 3-4 वेळा फोन केला. राधूपाशी बसल्यात, काल दिवसभर मी बसले, आज ह्यांनी बसल्यात. काहीतरी असं जरा महत्त्वाचं म्हणून बसला असता. मी म्हणलं या, तिला वरण भात पण चारते, सकाळी दिलाय बघ कोरडा भात काय खाऊ वाटत नाही. येतं म्हणलं पण आणखीन काय आलं नाही, 1:30 वाजले, पण आणखीन यायचा तपास नाही. इकडलं सगळं झालंय तरी पण. आणि मी पण कपडे चेंज केले बघा, इथं त्यांचे कपडेत. उगाच सकाळी ते हसत होते, खेळत होते, त्याच्यामुळे पोट दुखायचं राहिलं होतं म्हणून मी घरी थांबले. तसे निघालेच होते, पण म्हणलं जाऊ दे आता, आत्या आहे तर ती खेळते, म्हणलं करावं म्हणलं स्वयंपाक, मग जाऊ. ताईंचा फोन आले बघा दवाखान्यात, डबा पण आणला. तर राधू झोपली बघा, सलाईन चालू आहे, राधूला झोप लागली. तर पहिली सलाईनची बॉटल आहे बघा, मम्मी आहे, मी आले लागल्या. ओम घरीच आहे, दुर्गा पण घरीच आहे बघा. तर आता राधूला काही उठवत नाही मी, आणि डबा पण घेऊन आले येताना. आत्यांना जेवण आणले, आत्या सकाळपासून काय जेवला म्हणतात, लवकर जेवण नाही आता, त्याच्यामुळे तर आलो पोटतीच. आता हिला काय लगेच उठवत नाही, थोडा वेळ थांबते मग उठवते. राधू हसतीला का मुलके झोप लागली त्याला, काय सुई बदलायची, लय टम झालाय हात कालच्यापासून, एका दिवसात सुजला, बदलाय सांगितलं. लावायची सलाईन, अर्धा तास झालं सलाईन बंद केली होती, मी आल्यापासून सलाईन बंदच आहे. तर आता बघा 4 वाजला ते, आणि राधू आहे बघा इथंच आहे. तर मग अशी रडत होती, आता आम्ही चाललोय घरी. मग अशी सुई बदलली, लय रडत होती, ती कशीच गप बसत नव्हती, बळस नादी लावली. आता पण म्हणत होती मम्मी जाऊ नको, पण म्हणलं बाळा मी तुला खायला घेऊन येते, आणि अंगावरती पांघरायला टवायला आहे, पण संध्याकाळी काही घरी सोडत नाहीत बघा इथं. त्याच्यामुळं रग पाण्याची आणखीन गरम बाटली, तिचं गरम पाणी संपले. म्हणलं तुला खायला प्यायला घेऊन येते, फळं आणि ज्यूस आणते म्हणलं. मग म्हणले हा मग पण पटकन या म्हणली. दुर्गा घरी झोपली बघा, दुर्गाला काय आणले नव्हते. इथं मेडिकल कॉलेजमध्ये तिला सकाळी ॲडमिट केली. का हो काय झालं येते का? तर आता पण म्हणते पप्पा मम्मीला नेऊ नका, मी ह्यांनी बळच नादी लावली. म्हटलं येतो महागारी तुला खायला ये घेऊन. तिला मोबाईल बघायला दिला आत्यांनी बघा, म्हणले चालतंय, म्हणली ये महागारी, म्हणलं दुर्गाला घेऊन येते म्हणून. चला आता आम्ही चाललोय घरी, ह्यांनी गाडी वळवतात. तर हे बघा हॉस्पिटल, पुढं ग्राउंड आहे सगळं असं. वरती 3ऱ्या मजल्यावर ॲडमिट केली बघा. आलो बघा घरी 5 वाजल्या, मग अशी येतानीच 5-10 मिनटं कमी होतं बघा निघतानीच. तर आता करायचं स्वयंपाक. दुर्गा झोपली, 2 तास झालं दुर्गा झोपली होती. इथंच बघा दुर्गा पण झोपली दाखवते. तर आता आपण घेते पटकन उरकून. राधूचं पण थोडंसं खायला करायचं आहे, गरम पाणीही, आणि आत्यांना डबा. आता मला संध्याकाळी तिथं थांबून जमायचं नाही, मस्त रडती मम्मी तू जाऊच नको, पण आता काय करता नाही विलाच आहे. दुर्गा पण छोटी आहे हो, काय तर दुर्गा झोपली आहे. दुर्गा आहे इथं. ओम होता तिकडल्या घरी बघा, काय केलं आता येताना पायरीवर बसला होता, बाहेरच्या बाहेरच आणलं त्याला उचलून. म्हणला कृष्णाने हाणलं, बसलो आता तोंड बारीक करून, रडत होता. आणि मग रस्त्याला निघाल्या पूजाला फोन केला, ह्याला आम्ही आणलंय म्हणून. बाहेरनंच आलो रस्त्यावरनं, म्हणलं ते महागं लागन, दुर्गा उठन, सगळं काम राहीन म्हणलं. तर राधू रडत होती मम्मी जाऊ नको की का घरी. मलाच रडायला आलं, काय करू म्हणलं. सुई काढली तर आपण लय रडत ते, बळच गप केली तिला. म्हणले अजिबात जायचं नाही मम्मी तू इथनं. म्हटलं नाही जात म्हणलं. तिला झोपायचा प्रयत्न केला होता, झोपी गेल्यावर थोडंसं बरं वाटलं, पण ती झोपली नाही, मोबाईलच बघत बसली होती बघा. आता पण मोबाईलच बघते, मग जरा गप्प बसली. आता भात टाकलाय बघा शिजायला, आणि आता म्हणलं वांगी चिराव आणि पाण्यामध्ये टाका. वांग शिजायला टाकून कणिक मळते. सकाळची थोडीशी भाजी पण आहे तशीच, चपात्या संपल्या. तर चला आता स्वयंपाक करून घेते. 5:30 वाजलं बघा, एक करत. तर चला आता चपात्या करून झाल्या, वांगी पण चिरली होती, आणि बघा सगळ्या चपात्या करून झाल्या. भात मी आधी शिजायला टाकला होता,
शेवटची चपाती लाटायला लागली. राधूचा फोन आला, मम्मी मला लय भूक लागली म्हणली, कांचीपासून तिच्या पोटात काय नाही ना त्याच्यामुळे भूक लागते. म्हणलं बाळा मी लगेचच आले बघ, 15-20 मिनिटातच आले म्हणलं. तर मला मागाशी म्हणलं होते मला पिवळा भात खायचा परतल्याला. तर मी भात शिजवला आणि इथं मोहरी, जिरी, कोथिंबीर आणि हळद परतलाय, म्हणजे आत्ताच केलेला भात तव्यामध्ये परतलाय, गरम पाणी. तर चला आता आत्यांना मागणं डबा देते. आत्यांना भाजी काय झाली नाही, वांग करायचं होतं, पण तिला भूक लागली. आत्या मला त्याच्या पुरता आणा आधी, आणि पाणी पण संपलंय त्याचं. म्हटलं चालतं चपात्या तर झांत्या करून असं दे. आता मी जाते, ह्यांना फोन करते या घरी म्हणून. ह्यांनी बाहेर गेला. दुर्गा पण उठली झोपेत ना. ओमला जेवण हे चारलं मागाशी, जेवला नव्हता. तर डबा धुवायचा आहे मला. चला मी घेते उरकून आता. हॅलो हां ते काय ते ड्रायफ्रूट ड्रॅगन किती अर्धा औषध बाहेर काय दिलं डॉक्टरने तुला? काय दिलं डॉक्टरने तुला? गेल्यापासून ती सराने एकाच जाग्यावर. कसलं सोडलं? तीच बाटली आता 1-1.5 2 तास झालं की. सकाळी लावलेली सकाळी लावलेली त्यांना म्हणलं ती म्हणली सोडली. त्यांचं टायमिंग असतं सारं. आता मग तुला केळी आणली, परत ड्राय उद्या ड्राय काय म्हणतात पोहे खायचं ना, आणते की घर आणले. उठा आता खा. भूक लागते ना, चुळते की भूक लागते ना सारखे. खा आता, उठून तरी खा की बाळा. नाही बाई मगाशी पण पाय चोळलं होतं, म्हणले मग पायले दुखत्यात, मग लय वेळ पाय चोळलं, मग घरी गेले. आता पण म्हणते चोळ मग. तर राधूला बघा वरण भात खायला घातला आणि फळं नेते ती पण खायला हे दिलं, तिला चारलं माझ्या हाताने. आणि आलो बघा आता घरी. ओम आहे, दुर्गा आहे. तर रडत होती दुपारी पण रडत होती. तसं 2-3 नेडं घातलं मी दुपारी, भरपूर वेळ होती. जाऊच नको म्हणते, तिला म्हणलं दुर्गाला घेऊन आली म्हणलं. नुसती रडती, जायचं म्हणलं की रडती, घरी जाऊ नको म्हणते बघा. तर आता भरपूर उशीर झालाय, चाललंय घरी आता.